द्वारिका वॉटर पार्क आणि आमची लेडीज कंपनी सगळी कारमध्ये बसून राहिली आहे. सॉरी, कार नाही, 4 व्हीलर आहे. हाय फ्रेंड्स, आता आम्ही गडचिरोलीवरून भिवापूरला आलो आणि हा आमचा फर्स्ट स्टॉप आहे. तर आता आम्ही नाश्ता खायसाठी थांबलो. भूक लगी आहे कारण नागपूरला पोहोचतपर्यंत 10 वाजतील आणि तेव्हापर्यंत भूक लागेल. कुछ तो खाना बनता है, खाना ही पडेगा. तर इकडे आता आम्ही नाश्ता खायला आलो. ते गरमागरम आलू भजा बनत आहे आणि आलू भजाच खाणार. तर फ्रेंड्स, आमचा नाश्ता आला आहे. आलू बोंडा सगळे खाऊन राहिले. सगळेजण नाश्ता करत आहेत. चला मी पण करतो. द्वारिका यायचं असेल तर रोड बघून घ्या आधीच कसं आहे. छान आहे की नाही. आता थोडा ठीक रोड आहे तरी पण ठीक आहे. याच्या आधी पूर्ण उबड खावड होता. तर फ्रेंड्स, आम्ही पोहोचलो द्वारका. आता इथे बघूया, तिकीट्स वगैरे विचारू. प्लीज बघून घ्या. संडेला 900 रुपये. फॅमिली अँड कपल, बॉईज ग्रुप्स आर नॉट अलाउड, डोंट कम. तर आम्ही तिकीट घेतलेली आहे. 6400 रुपये झाले आमचे. चला बघूया कसं वाटते द्वारिका वॉटर पार्क. तिकीट घेतली आम्ही. सो फ्रेंड्स, आम्ही तिकीट घेतली. तो होता फर्स्ट गेट आणि हा आहे सेकंड गेट. तर इकडे गाडी पार्क केली आणि त्यानंतर आम्ही इकडे तिकीट दाखवून एंट्री केली. तर लेफ्ट साईडला आहे स्विमिंग पूल आणि राईट साईडला आहे इकडे कॉस्ट्युम आणि लॉक्स घ्यायचं. आम्ही आमचे कॉस्ट्युम घेऊन गेलो होतो त्यामुळे आम्ही कॉस्ट्युम नाही घेतले, फक्त लॉकर रूम साठी लॉक्स घेतले. माझ्या मागे आहे ते लॉकर रूम आहे, तिथे आम्ही सामान ठेवलं, लॉक्स केलं आणि आता आम्ही चाललो पाण्यात. आणि फर्स्ट पूल ऑलरेडी बंद झालाय. हा होता सेकंड पूल. फ्रेंड्स, आता आम्ही इकडे वेव पूलवर आलो. शाळेत इथे वेल्स येतात आणि हा लहान मुलांचा आहे. आम्ही तिकडे गेलो होतो, तिथे बहुत भारी मजा आली. आता इकडे चाललो आम्ही. चला, इथे आम्ही एन्जॉय करतो. भेटूया नंतर. बाय बाय. तर आता आम्ही पाण्यातून आलो आणि चेंज पण केला आणि आता जेवण करायसाठी आलो. 250 रुपीज थाली आहे. जेवण करणार. भूक लागली आता आणि मग नंतर पुन्हा थोडंसं दाखवतो. चार्जिंग कमी आहे, माहित नाही मी किती शूट करतो, पण लेट्स सी. तर फ्रेंड्स, इथे 250 मध्ये बघा आम्हाला जेवण मिळालंय. पापड, पोळी, कढी, गुलाबजामुन, मिसळी, दाल फ्राय, कांदा, लोणचं. इकडे चालू आहे जेवण. मी पण जेवण करते. तर आता आमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही ॲडव्हेंचर पार्कला आहो. चला पाहूया फटाफट, कारण ऑलरेडी आम्हाला इथेच बहुत टाइम झालाय. 4:15 तर होऊनच गेले. पाहूया काय पाहायला मिळतं 2 घंट्यामध्ये आम्ही काय करतो. आणि चार्जिंग पण नाही आहे. लेट्स सी. तर आता आम्ही
फिश पाहायला चाललो. ते असे कवर्स दिलेत पायाला घालायला. चला जाऊया. हॅलो बेबी. हॅलो. का? Look at this. Oh, wow. जलपरी शो पाहायला चाललो. लेट्स सी कसं वाटते. दिस इज एंट्रन्स. सो फ्रेंड्स, हे जे आहे ते बोटिंग एरिया आहे जे थोड्या वेळात बंद होणार होतो. आम्ही इकडे पण नाही गेलो आणि त्याच्याच अपोजिटला होतं हॉरर हाऊस. आम्ही तिथे पण नाही गेलो. कुवा होता ते पण पाहायला नाही गेलो कारण ऑलरेडी आम्हाला फिश टँक पाहायला आणि जलपरी शो पाहायला खूप टाइम झालेलं होतं आणि ऑलरेडी इकडे टाइम 5 वाजले होते. म्हणजे 1 घंटा होता. तर आम्ही जिथे जिथे बसू शकतो आम्ही तिथे तिथे बसलो आणि चार्जिंग पण नव्हती फोन मध्ये. सो मी जास्त शूट नाही केलो पण आम्ही खूप झुलांमध्ये बसलो त्याच्यानंतरही. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.